नाशिक जिल्ह्यामध्ये 441 शाळांना इमारतींची गरज आहे। 380 शाळांना क्रीडांगणे तर 1000 शिक्षकांची गरज आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मागणी केलेली आहे। नाशिकमध्ये तब्बल 1044 शिक्षकांची पदे रिक्त आहेत। नाशिक जिल्ह्यात 4700 अंगणवाडी केंद्र असून यापैकी 682 अंगणवाड्यांना जागा नाही। त्यामुळे काही ठिकाणी झाडाखाली, काही ठिकाणी समाज मंदिरात अंगणवाड्या चालवल्या जात आहेत। त्यामुळे अंगणवाड्यांसाठी देखील जागा, इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी आता केली जाते। आपण जर बघितलं असेल तर आता विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे त्या ठिकाणी शिक्षक देण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि जिथे शॉर्टेज आहे, कमी आहेत शिक्षक, तर त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आता शिक्षकांची भरती प्रक्रिया पण प्रगतीपथावर आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या पद्धतीने गुरुजन शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।